नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सौमित्र आता जानकीला नेण्यासाठी तिच्या घरी आलेला असतो. जानकी आता तिच्या वेशामध्ये तयार होऊन बाहेर येत असते. सौमित्र आणि जानकीने मिळून नानांना भेटण्यासाठी एक वेगळाच जुगाड केलेला असतो. जानकी आता तयार होऊन बाहेर येते, पण मात्र जानकीने पूर्णपणे तिचा अवतार बदलून टाकलेला असतो. आणि जानकीने अशा पद्धतीने तिचा गेटअप केलेला असतो की ती जानकी आहे म्हणून हे ओळखत सुद्धा नसतं. मग त्याच्यानंतर सौमित्र जानकीकडे पाहतो आणि जानकीकडे बघतच राहतो, कारण ती जानकी ही दिसतच नसते. मग त्याच्यानंतर सौमित्र जानकीकडे पाहत म्हणतो, जानकी रणदिवे. याच्यावरती आता जानकी लगेच वेगळ्या आवाजामध्ये बोलत सौमित्रला म्हणू लागते, नाही नाही, मी शोभा शेंडे, त्या आपल्या क्लायंट आहेत ना, अवंतिका रणदिवे, त्यांची मी क्लायंट आहे. आणि वेगळ्याच आवाजामध्ये विचारते की सौमित्र भाऊजी कसा वाटतोय हा लुक. तर मग आता सौमित्र हसायला लागतो. त्याला नेमकं काय बोलावं काहीच समजत नसतं. मग त्याच्यानंतर जानकी ते सगळं पाहता लगेच सौमित्राला विचारते, सौमित्र भाऊजी काय झालं, काही चुकतंय का, हे बरं तर दिसतंय ना, मी चेंज करून येऊ का. जानकी जाऊ लागते आणि सौमित्र लगेच जानकीला थांबवतो आणि हसत तिला म्हणतो, अगं तू कमाल दिसतीयस आणि दादाने जरी तुला पाहिलं ना तरी सुद्धा तो तुला ओळखू नाही शकणार, एवढी भारी दिसतीयस. तर मग आता जानकी सुद्धा सौमित्राला म्हणते, तुम्ही हसत होतात ना त्याच्यामुळे मला 2 मिनिटं भीतीच वाटली. जानकी आता घाबरत सौमित्राला म्हणते, सौमित्र भाऊजी हे सगळं कोणाला काही कळणार नाही ना, म्हणजे हे शोभनाच्या मागे जानकी लपली हे नाही कळणार ना. मग त्याच्यानंतर आता सौमित्रला जानकी विचारते की मला सांगा ही आयडिया तुम्हाला आली तरी कुठून. याच्यावरती आता सौमित्र जानकीला सांगू लागतो, 4 वर्षापूर्वी शरू आणि आजी आपण फार्म हाऊस वरती गेलो होतो आणि तिकडे तू आई आणि आजी यांच्या दोघींची ऍक्टिंग केली होती. प्रॉपर अशी पावडर वगैरे लावून आवाज बदलून. मला ते सगळं आठवलं आणि मी अवंतिकाला म्हणालो की हे सगळं जे कोणी करू शकतं ना ती फक्त जानकी वहिनी. जानकी सुद्धा आता लगेच ऍक्टिंग करत म्हणते, भाऊजी तुम्ही सुद्धा काही या. आणि आवाज बदलवत म्हणते की चला आता आपल्याला मीटिंग आहे ना, उशीर होईल. त्याच्यानंतर सौमित्र दरवाजा बंद करून घेतो आणि जानकीला म्हणतो की शोभनाची नेमकं काय केस आहे ना ती गाडीच समजावतो. आणि त्याच्यानंतर ते दोघेही तिकडे निघून जातात. इकडे ऐश्वर्या आणि सारंग दोघेही ऑफिसमध्ये असतात. ऐश्वर्याने मस्त सारंगला मेन खुर्चीवरती बसवलेलं असतं. आता ऐश्वर्या सारंगला म्हणत असते, ऑफिसची जी काही जबाबदारी ना ती सगळी तुम्हाला एक हाती सांभाळायची आहे आणि नानांनी तुमच्यावरती जी काही जबाबदारी दिली आहे तुम्हाला व्यवस्थितपणे पार पाडायची आहे. आणि काही अडलंच तर मी आहेच. तेवढ्यात लगेच आता दाराची बेल वाजते. तर मग ऐश्वर्या कमीन म्हणते आणि एक माणूस आता आतमध्ये येतो. तो आता सारंगला म्हणू लागतो, आपल्याला पुढची सगळी जबाबदारी पाहावी लागणार आहे. ऋषिकेश दादांनी या कंपनीच्या फायद्यासाठी काही प्लॅन बनवले होते आणि आता मग ते नाहीयेत. त्या प्लॅनचं काय करायचं. याच्यावरती आता ऐश्वर्या लगेच तोऱ्यात बोलते की सगळं ते फेकून द्या. इकडे ऋषिकेश आता ऐश्वर्याला म्हणू लागतो, पण मात्र ऐश्वर्या काही सारंगचं ऐकत नाही आणि लगेच त्याला गोड गोड बोलत म्हणते, हे बघा सारंग, दादांच्या आता कोणत्याच गोष्टी आपल्या कंपनीला लागू होणार नाहीयेत. आपण जे करू, तुम्ही जे कराल ना तो फायदा असेल आणि आपल्याला ही गोष्ट करावी लागेल. आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. इकडे आता ऐश्वर्या म्हणू लागते, बरं ठीक आहे, आपण वापरूया दादांचा प्लॅन. पण मात्र दादांच्या प्लॅनमुळे तुम्हाला प्रॉफिट मिळालं, सक्सेसफुल झाला प्लॅन. तर मग आता त्याच्यानंतर काय होईल माहिती का. आणि मग लोक म्हणतील की दादांचा प्लॅन तुम्ही वापरला म्हणूनच तर तुम्हाला सक्सेस मिळालं आणि म्हणूनच तुम्हाला प्रॉफिट मिळालं. शेवटी काय, सारंगने माझाच प्लॅन वापरला, तो वर्कआउट झाला. सारंगला काही स्वतःचं डोकंच नाहीये. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकायच्या आहेत का. तर मग आता ऐश्वर्याचं हे बोलणं पाहता सारंग सुद्धा त्याच्यावरती विश्वास ठेवतो. ऐश्वर्या आता म्हणू लागते, म्हणून मी म्हणतेय सारंग, आपण आपले प्लॅन्स बनवूयात. त्याच्यामध्ये आपण आपले नियम आणि आपली स्ट्रॅटेजी वापरूयात. तर मग ऐश्वर्याचं हे बोलणं सारंगला सुद्धा पटत असतं आणि सारंग काय बायकोचा बैलच, तो सुद्धा ऐश्वर्याचं ऐकतो. ऐश्वर्या आता म्हणू लागते, या प्लॅन मधून भलंबुरं जे काही होईल ना ते सगळं आपलं असेल आणि श्रेय सुद्धा आपल्यालाच मिळेल. इकडे दुसरीकडे देशमुख साहेब बोलू लागतात, पण मात्र ऐश्वर्या त्यांच्याकडे रागारागाने बघते आणि ते लगेच मान खाली घालून शांत होतात. इकडे दुसरीकडे सारंग लगेच त्या देशमुखला म्हणतो की तो प्लॅन तुम्ही बाजूला ठेवून द्या, मी ना तुम्हाला नवा प्लॅन करून देतो. तर ते देशमुख साहेब म्हणत असतात, पण माझं ऐका तर. याच्यावरती आता ऐश्वर्या त्यांच्याकडे रागारागाने बघते आणि सारंग सुद्धा म्हणू लागतो की आत्ताच ऐश्वर्या मॅडमने तुम्हाला काय सांगितलं तुम्ही नाही ऐकलं का, आत्ताच्या आत्ता निघा इकडनं. तर मग ते देशमुख साहेब लगेच तिकडनं निघून जातात. तर मग ऐश्वर्या लगेच सारंगला प्रेमाचं नाटक करत गोड गोड बोलत त्याला म्हणू लागते की आय एम सो इम्प्रेसिव्ह, आत्ताशी तुम्ही खरे बिझनेसमॅन शोभायला लागलात, असंच काम करत राहा. आणि सारंग सुद्धा ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या तुम्ही सुद्धा मला असंच प्रोत्साहन देत राहा. हे बघा, तुमची जर साथ असेल ना तर मी एकदम जिद्दीने काम करेल. तेवढ्यात लगेच आता ऐश्वर्याच्या फोनवरती आजींचा फोन येतो. आजी आता ऐश्वर्याला म्हणते की काय करतेस ग गुंडे, पोचलीस का ऑफिसला.
ऐश्वर्या आता बाजूला येते आणि आजीला म्हणते, नाही नाही, इथे गाडीमध्ये बसून लुडो खेळतीये. तर मग त्याच्यानंतर आजी आता ऐश्वर्याला सांगू लागते, ते सगळं सोड ग. तुला माहिती का ती अवंतिका, तिनं आपल्या एका क्लायंटला घरी बोलवलंय. आणि पुढे मला थोडीशी शंका आली म्हणूनच मी तुला फोन केला. म्हणजे ही गोष्ट तुला कळलेली बरी. इकडे ऐश्वर्या लगेच आजीवरती चिडत म्हणते, की जर मला अशा परत फालतू बातम्या देण्यासाठी फोन केला ना, तर तुमचं आउट गोईंग बंद करून टाकेल मी. आजी आता म्हणत असते, अगं पण माझं ऐकून तर घे. याच्यावरती आता ऐश्वर्या म्हणते, ती अवंतिका क्लायंट आणू नाहीतर जज आणू, त्याच्यामध्ये माझा काय संबंध आहे. हे बघा, मी ऑफिसमध्ये आली आणि मला खूप काम आहेत. उगाचच मला अशा युजलेस बातम्या देऊन माझा वेळ नका खराब करू. ऐश्वर्या काय आजीचं काहीच बोलणं ऐकून घेत नाही आणि रागातच लगेच फोन बंद करून टाकते. आजी आता स्वतःशीच म्हणते, काय गुंडी आहे, माझ्या तोंडावरती हिने फोन बंद करून टाकला. आता दम खाऊ म्हणावं. मी सुद्धा काही कमी नाहीये. आता ना माझा इंग बरोबर दाखवते हिला. नाही नको, पण त्याच्या आधी ती क्लायंट नेमकं कोण येणार आहे ना, ते मला बघितलं पाहिजे. आणि आता आजी सुद्धा या गोष्टीचा विचार करू लागते, की नेमकं कोण असेल ती. तर मग त्याच्यानंतर जानकी आता इकडे रणदिव्यांच्या घरी येते. दारापाशी उभी राहते आणि दारावरनं प्रेमानं हात फिरवत असते. जानकी तिथे असलेल्या नेमप्लेटवरनं सुद्धा प्रेमानं हात फिरवते. जेव्हा जानकी घर सोडून जात होती तेव्हाचा सगळा प्रकार आता जानकीला आठवत असतो. सौमित्र आता जानकीला सावरतो. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ऋषिकेश ज्या ठिकाणी कामाला लागलेला असतो तो सयाजीरावाचाच डाव असतो. आणि मग त्याच्यानंतर तो माणूस आता त्यांच्या लोकांना म्हणत असतो, सगळं सामान मी गाडीच्या पाठीमागे लपून ठेवलंय आणि तुम्ही इथे लवकरात लवकर या. ऋषिकेशने फक्त गाडी चालवायला घेतली रे घेतली. अर्ध्या तासामध्येच आपण त्याचा कार्यक्रम करून टाकूयात. हा प्रवास त्याच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास असेल. तेवढ्यात लगेच मागणं आता ऋषिकेश येतो आणि तो माणूस आता ऋषिकेशला पाहतो. मग त्याच्यानंतर ऋषिकेश आता म्हणतो, आपल्याला निघायचंय ना कोल्हापूरला. तर तो माणूस आता ऋषिकेशला म्हणतो, आधी आपण टेम्पोमध्ये सामान भरूयात का. तर मग ऋषिकेश म्हणतो, की थांबा मी ठेवतो. आणि ऋषिकेश सामान ठेवण्यासाठी तिकडनं निघून जातो. ऋषिकेश आता बॉक्स उचलू लागतो, पण ते एकाचं काम नसतं. त्याच्यामुळे तो माणूस सुद्धा तिथे येतो आणि ऋषिकेशला ते बॉक्सेस ठेवण्यामध्ये मदत करू लागतो. ऋषिकेश बॉक्स ठेवू लागतो तेवढ्यात तिथे एक झाकलेलं काहीतरी असतं. ऋषिकेश ते बाजूला करू लागतो, पण मात्र तो माणूस म्हणतो, की नाही नाही, त्याला हात नका लावू. तुम्ही वरती व्हा, मी तुमच्या हातामध्ये बॉक्स देतो. तर ऋषिकेश वरती होतो आणि तो बॉक्स वरती गाडीमध्ये ठेवतो. तर मग त्याच्यामध्ये दुसरं तिसरं काहीही नसून ऋषिकेशला मारण्यासाठी काठ्या आणलेल्या असतात. तर आता तो माणूस ऋषिकेशला म्हणतो, तुम्ही ड्रायव्हिंग सीटवरती जाऊन बसा, तोपर्यंत मी समोरच्या पार्टीला कळवतो की आपण येतोय म्हणून. ऋषिकेश आता पुढे येऊन बसतो आणि त्याच्या मोबाईलमधला जानकी, ओवी, ऋषिकेश यांच्या तिघांचाही फोटो पाहता स्वतःशीच म्हणतो, सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला उपाशी राहावं लागतंय. पण या फेरीतून पैसे आल्यानंतर मी तुम्हा दोघींनाही पोटभर जेवायला घेऊन जाईल. त्याच्यानंतर तो माणूस सुद्धा ते सगळं व्यवस्थित करून इकडे ऋषिकेशच्या जवळ येऊन बसतो. ऋषिकेश आता त्या माणसाला म्हणतो, की चला निघायचं का. याच्यावरती तो माणूस आता ऋषिकेशवरती ओरडत म्हणतो, थांब ना, एवढी काय घाई आहे तुला. माझे 3 मित्र येतात, त्यांना आपल्याला वाटेत कराडला सोडायचंय, त्याच्यामुळे येऊ दे त्यांना. तेवढ्यात लगेच त्या माणसाचे 3 मित्र येतात, पण मात्र ते 3 मित्र खूपच गुंडासारखे दिसत असतात. ऋषिकेश आता त्यांच्याकडे आश्चर्याने बघतच बसतो. त्याच्यानंतर ते तिन्ही लोक आता मागे गाडीत जाऊन बसतात. आता तो माणूस ऋषिकेशला म्हणतो, चला ऋषिकेश दादा, निघूयात आपण. आपली बायका पोरं आपली वाट बघतात, आपल्याला लवकर जाऊन लवकर यायचंय. आणि मग त्याच्यानंतर ऋषिकेश लगेच सीट बेल्ट घालतो आणि गाडी चालवायला लागतो. इकडे दुसरीकडे सौमित्र जानकीला घेऊन आलेलाच असतो. आता सौमित्र दाराची बेल वाजवतो. तेवढ्यात लगेच सुमित्रा समोरनं दार उघडण्यासाठी येते आणि त्या शोभनाला म्हणजेच की जानकीच्या गेटअपमध्ये आलेल्या शोभनाकडे बघतच बसते. सौमित्रा आता सुमित्राला म्हणतो, आई अगं बघत काय बसलीयस, मी तुला म्हणालो होतो ना अवंतिकाची क्लायंट येणारे, हीच ती मिसेस शोभना शेंडे. सुमित्रा आता त्या शोभनाला नमस्कार म्हणते. मग त्याच्यानंतर आता इकडे शोभनाच्या वेशामध्ये आलेली जानकी सुमित्राला म्हणते, मी शोभना शेंडे, चालेल ना तुम्हाला मी आतमध्ये आलेलं. सुमित्रा म्हणते, हो चालेल ना, या आतमध्ये. तर मग जानकी लगेच आता आतमध्ये येते आणि आतमध्ये घरात आल्यानंतर जानकीला खूपच छान वाटू लागतं. मग त्याच्यानंतर सौमित्र सुमित्राची ओळख करून देत म्हणतो, ही माझी आई सुमित्रा रणदिवे. याच्यावरती शोभना म्हणते, की हो, तुमची आई ती माझीच आई. आई मला आशीर्वाद द्या. इकडे आता जानकी लगेच सुमित्राच्या पाया पडते आणि तिचे आशीर्वाद घेते. सुमित्रा सुद्धा आता जानकीच्या डोक्यावरती हात ठेवून तिला सुखी राहा असा आशीर्वाद देते. तर मग जानकीचं मन आता पूर्णपणे भरून येतं. जानकी आता शोभना म्हणून बोलू लागते, की आता ते तुमच्याच हातामध्ये आहे. म्हणजे कसं, तुम्ही या घरातल्या वडीलधाऱ्या, सगळं काही तुमच्या हातात, मग आम्हाला तुमच्यामुळेच तर सुख मिळेल ना. तेवढ्यात लगेच तिथे अवंतिका येते आणि जानकीलाही असं समोर पाहता अवंतिका सुद्धा आता सौमित्रकडे हसत बघत असते. मग त्याच्यानंतर जानकी आता लगेच अवंतिकाकडे येते आणि तिला म्हणते, काय ग कशी आहेस.
जानकीला त्या गेटअपमध्ये पाहता इकडे अवंतिका सुद्धा तिच्याकडे नुसती बघतच बसलेली असते. अवंतिका सुद्धा म्हणते की हो मी मस्त आहे. आता त्याच्यानंतर जानकी इंग्लिशमध्ये सुद्धा बोलत असते आणि जानकी अशा पद्धतीने वागत बोलत असते की कोणाला तिच्यावरती संशय सुद्धा आलेला नसतो. इकडे आता जानकी म्हणू लागते की बरं झालं मी ऑफिसला नाही आले. किती छान आहे घर तुमचं, किती मस्त घर पाहायला मिळालंय. मग त्याच्यानंतर इकडे अवंतिका आता जानकीला म्हणते या माझ्या सासूबाई. तर मग त्याच्यानंतर इकडे जानकी म्हणते हो हो आत्ताच ओळख करून दिली. जानकी अवंतिकाला म्हणते हो मला आशीर्वाद सुद्धा मिळाला बरं का. जानकी आता म्हणत असते हो असंच घर पाहिजे माणसाने भरलेलं, आणि त्याशिवाय घराला शोभा नाहीये. इकडे आता अवंतिका जानकीला तिथे सोफ्यावरती बसवते. सुमित्रा सुद्धा आता त्यांच्या जवळ जाऊन बसते आणि मग त्याच्यानंतर इकडे अवंतिका लगेच म्हणते आम्ही तुम्हाला ऑफिसमध्ये बोलवलं असतं, पण मात्र तुम्हाला ऑफिसमध्ये यायला जमणार नव्हतं ना. बरं तुम्ही केसबद्दल आम्हाला सांगणार होतात ना. त्याच्यावरती तेवढ्यात आता सौमित्र तिला पाणी आणून देतो. तर मग आता शोभना लगेच म्हणते थँक्यू कारण की मला पाण्याची गरजच होती. इकडे आता आजी तेवढ्या तिथे येऊन बसतात आणि सुमित्राला विचारतात की सुमे या कोण ग. अवंतिका सांगते की आजी मी म्हणाले होते ना माझी एक क्लायंट येणार आहे. तर मग आता शोभना लगेच म्हणते आवी डिअर ना तुमचं खूप कौतुक करत असतात आणि याच का तुम्ही त्या. याच्यावरती आता आजी म्हणते नक्की ना कौतुकच करते ना. आणि मग त्याच्यानंतर सौमित्र आजी आणि सुमित्राला म्हणतो की तुम्ही आतमध्ये जाऊन बसता का, म्हणजे आम्हाला केसबद्दल डिस्कस तरी करता येईल. याच्यावरती त्या दोघी आतमध्ये जाऊ लागतात. पण मात्र अवंतिका मध्येच म्हणते नाही नाही नको नको. अरे सौमी तुला असं हवंय का की त्यांनी दिवसभर नानांजवळच जाऊन बसावं. त्यांना पण काहीतरी चेंज मिळू दे, बसू देत ना त्यांना इथेच. नेमका आज गुलाबदादा ना मार्केटला गेलेत, त्याच्यामुळे आता इकडे अवंतिका सुमित्राला म्हणते आई यांना एक कप जरा चहा मिळू शकतो का. आजी आता म्हणू लागते कशाला पाहिजे चहा, गुलाबी लागता आणि तोच करेल चहा. मला सुद्धा आता थोडासा चहा हवाय. तोपर्यंत आपण शोभाताईची शोभा बघूयात, म्हणजे आपण त्यांची केस ऐकूयात. आजी आता शोभनाला म्हणते काय हो आम्हाला सांगण्यासारखी केस आहे ना. याच्यावरती आता इकडे शोभना लगेच म्हणू लागते हो आहे ना, कारण की कोणत्याही घरामध्ये घडेल अशी केस आहे आमची. ते म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली, अगदी तसंच. इकडे आता शोभना सांगू लागते की अवी डिअर तुझं जसं माणसांनी भरलेलं घर आहे ना तसंच माझं सुद्धा होतं. माझ्या घरामध्ये माणसं होती आणि माणसांमध्ये प्रेम सुद्धा होतं, पण जेव्हा माणसामध्ये नवीन माणसं आली ना तेव्हा माझ्या घराचा पूर्णपणे नक्षाच बदलला. जेव्हा आता शोभना हे सगळं सांगत असते तेव्हा सुमित्रा आणि आजी यांच्या दोघींनाही त्यांच्या घराबद्दलचं आठवतं, कारण की जेव्हा ऐश्वर्या नवीन या घरामध्ये आली तेव्हापासून घराचा पूर्ण नक्षा बदलला. इकडे आता शोभना म्हणजेच की जानकी सांगू लागते की माझ्या घराची पूर्णपणे भाषाच बदलली. अगं आवी डिअर माझ्या घरामध्ये ना अशा सगळ्यांच्या गप्पाच्या ना मैफिली रंगायच्या, अशी हसण्याची झुंबरं कायम फेकलेली असायची सदैव. आणि इकडे ते शोभनाचं म्हणजेच की जानकीचं बोलणं ऐकल्यानंतर सौमित्र सुमित्रा सगळेच खूप इमोशनल होतात. शोभना आता सांगू लागते चहाचा गंध जसं दरवळावा ना तसं सुख समाधान असं घरामध्ये सगळीकडे दरवळायचं. पण आजकाल वादाच्या फोडण्या पडायला लागल्यात आमच्या घरात, असे कटू ठसके यायला लागलेत आणि नको नको ते विषय सुद्धा शिजायला लागलेत. कोणावरती नेमका विश्वास ठेवायचा आणि कोणावरती विश्वास नाही ठेवायचा हे घरातल्यांना कळेना झालंय आणि त्याच्यामुळेच तर माझं घर पूर्णपणे विसवलं. जानकी आता हे सगळं सांगत असते, पण मात्र जानकीच्या डोळ्यामधले अश्रू काही बंद झालेले नसतात. आजी आता त्या गोष्टीचा वेगळाच अर्थ घेत असते आणि तिला सगळं काही समजत असतं. तर मग जानकी आता म्हणते की माझ्या घरातले सगळे मोती निखळले, माझ्या घराची सगळीच नक्षी विस्कटली. सौमित्र सुमित्रा अवंतिका सगळेच आता शांतपणे शोभनाचं म्हणजेच की जानकीचं बोलणं ऐकून घेत असतात. जानकी म्हणजेच की शोभना सांगत असते घर अगदी तसंच आहे, डोक्यावरती भारी छप्पर सुद्धा आहे, पण मात्र दारातली तुळस सुकली आहे. आणि जानकी आणि शोभना दोघी एकमेकींकडे पाहतात. आता इकडे जानकीचं ते सगळं बोलणं पाहता सुमित्राच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं असतं, कारण की तिला सगळा घडलेला मागचा प्रकार आठवत असतो. जानकी आता म्हणते घराचा आत्मा कुठे घरात, तो गेला केव्हाच घर सोडून. जी लोक बाहेर पडली ना त्यांनी त्यांचं त्यांचं जग निर्माण सुद्धा केलं, अगदी स्वयंपाक घरापासून ते देवघरापर्यंत. पण मात्र देऊळ किती जरी देखणं असलं तरी सुद्धा त्याला कळशाशिवाय काही शोभा नसते ना. आणि ती शोभा म्हणजे घरातली वडीलधारी माणसं. तर मग जानकीचं बोलणं सुद्धा सुमित्रा शांतपणे ऐकते आणि ती सुद्धा खूप इमोशनल झालेली असते. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे आजीने आता ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की ती आपल्या घरामध्ये आलेली क्लायंट ही आता इकडे जानकीच आहे. त्यानंतर इकडे दुसरीकडे जानकी नानांना भेटण्यासाठी आलेली असते आणि नाना एका कागदावरती गोल वर्तुळ काढतात. तर मग आता जानकीला काही समजत नाही आणि नाना स्वतःशीच म्हणतात
हे गोल कडं म्हणजेच की ऋषिकेशच्या हातामधलं पार्वतीचं कडं आहे आणि त्या कडावरती जो नंबर लिहिलाय तोच तुमच्या देवाऱ्याचा पासकोड आहे आणि त्याच्यामध्येच आपले विलचे पेपर्स आहेत. तर मग नाना हे सगळं सांगत असतात, पण मात्र जानकीला ते काही समजत नाही. त्याच्यानंतर जानकी तिकडनं चाललेली असताना ऐश्वर्या आणि सयाजीराव त्यांच्या दोघांचंही बोलणं जानकी आता चोरून ऐकते. म्हणजेच की सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात की ऋषिकेश ज्या ठिकाणी भाडं घेऊन चाललाय ना, त्याच्यामध्ये आपली माणसं आहेत आणि ते आता ऋषिकेशला बेदम कुटणार आहेत. ते आता जानकीला समजतं. जानकी आता ऋषिकेशला फोन लावते आणि मग त्याच्यानंतर ऋषिकेश आता इकडे जानकीचा फोन आल्यानंतर बाजूला येतो आणि फोन उचलतो. तर मग ती लोकं आता ऋषिकेशच्या डोक्यामध्ये मारतात आणि इकडे जानकीचा सुद्धा ॲक्सिडेंट होतो. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक